तर नमस्कार पब्लिक, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती साहिल कांबळे ब्लॉग. तर बरेच दिवसांनी ब्लॉगमध्ये भेटतो आहे. आपण चॅनल काढलं तर ब्लॉगिंगसाठी, पण विषय असा की काही कारणास्तव ब्लॉगिंगला वेळ भेटत नव्हता. तुम्हाला मागील काही व्हिडिओमध्ये बोललो असेल की कंटिन्यू तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल, कंटिन्यू ब्लॉग बघायला भेटेल. पण काही कारणास्तव ते मला जमत नव्हतं, कारण कामामुळे किंवा काही गडबडीमुळे भेटत नव्हतं. त्यामुळे आपल्या चॅनलवर ब्लॉग कमी आणि नमनाचे व्हिडिओ जास्त आहेत. आणि तुमचे खरं धन्यवाद, कारण ब्लॉगपेक्षा तुम्ही नमनाच्या व्हिडिओने खूप चांगला सपोर्ट केलात आणि त्या सपोर्टमुळेच माझे आता 800 सबस्क्रायबर झाले आहेत पूर्ण. त्या नमनाच्या व्हिडिओ तुम्ही एवढं सगळं सपोर्ट द्या, त्यामुळे तुमचे खरं धन्यवाद. आणि ह्यापुढे पण तुम्हाला नमनाचे व्हिडिओ येतीलच, त्यासोबत ब्लॉगिंग पण येतील. पण फक्त ब्लॉगचे व्हिडिओ कंटिन्युअस येणार नाहीत, पण एक दोन चार असे दिवसांनी ब्लॉग तुम्हाला येतीलच, याची मी खरंच खात्री देतो तुम्हाला. गेल्या बाकी काही व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो होतो की आता कंटिन्यू ब्लॉग येतील, पण तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग मी टाकू शकतो नाही चॅनलवर. पण आता ते सिरियसली आता ह्या पुढचे काही 4 व्हिडिओ असतील ना, ते तुम्हाला मी 2-4 दिवसांनी तरी तुम्हाला व्हिडिओ येतील. जसे तुम्ही नमनाच्या व्हिडिओ सपोर्ट केला, तसं मला ब्लॉगमध्ये पण सपोर्ट करा, हीच विनंती आहे. आणि आतापर्यंत तुमचा सपोर्ट खूप चांगला होता, तसा सपोर्ट राहू दे. चला, आज मी चाललो आहे 15 तारीख, म्हणजे काल आमची शिमगे आले 14 तारखेला, आणि आज 15 तारीख खाली बुरुंबीमध्ये चाललो आहे. बुरुंबीमध्ये एक करंबे शिवणे करंबे आणि शिवणे यांची पालखी भेट असते. खूप अविस्मरणीय क्षण असतो बघण्यासारखा पालखी भेटीचा. तर तो तिकडे चाललो आहे मी. ह्याआधी पण माझ्या चॅनलवर हा व्हिडिओ आला असेल पालखी भेटीचा, तो पण चेक करा. आणि आता चाललोच आहे, तर आज नवीन व्हिडिओ येईलच. तर असंच व्हिडिओमध्ये सोबत राहा आणि शेवटपर्यंत राहा. चला, तर खाली बुरुंबीत भेटूया. तर आता आलो आहे बुरुंबीत. बुरुंबीमध्ये एक नावाजलेलं कॉलेजमध्ये दादासाहेब सरपरे कॉलेज, ते बघा इथे कॉलेज आहे आपल्या बुरुंबीतलं, एक नावाजलेलं कॉलेज आहे. आणि इथूनच ती जत्रेला सुरुवात होते, म्हणजे पालखी भेटला सुरुवात होते. तिथे पाठी बघू शकता तुम्ही, इकडनं सगळे दुकान लागले. तर चाललो आहे आपण तिकडे पुढे. बाईक भाव आहे, तो आता चेंजिंगला गेला आहे, कारण त्याचा 10वीचा पेपर होता. तर तो येतोच आहे. तात्पुरते आपल्यासोबत आपले काका आहेत, त्यांना घेऊन आपण पुढे होऊया, कारण एक पालखी इथनं पुढे गेली आणि पुढे पालखी भेटा सोहळ्याचा बघायला भेटणार तर काय मजा नाही, ते तुम्हाला त्यांनी दाखवतो. तर चला, मित्रांनो बघताय इथून सर्व दुकानं लागलेली आणि पार पुढपर्यंत जिथे पालखी भेट होते ना, तिथपर्यंत दुकानं असतात. आता इथे एक पालखी असेल आणि तिकडे एक पालखी आहे. आता इथे एक पालखी तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता इथे शिवण्याची पालखी नाचते आणि थोड्या वेळ तिकडे त्या साईडला पुढे पालखी भेटायचा सोहळा होणार आहे. तुम्हाला दाखवते ते शिवण्याची पालखी नाचत आहे. तर आता बघितलं ती शिवण्याची पालखी होती आणि पुढे ह्या साईडला आता करमेलची पालखी ती इकडून येते. मध्ये एक स्पॉट आहे, म्हणजे एक मैदान आहे, तिथे दोन्ही पालख्या भेटतात आणि एकत्र येतात आणि भेटतात. थोड्या वेळात शिवण्याची पालखी आहे. त्यांना तुम्हाला गर्दी दाखवतो भाई, गर्दी ना गर्दी मजबूत गर्दी असते. तरी ह्या वर्षी म्हटलं तर खूप कमी आहे तशी त्या प्रमाणात, पण गर्दी तुफान आहे. बघा माझी बघू शकता गर्दी बघितलात ना, दुकानात खचून दुकानं असतात आणि गर्दी बोललात ना, आता मजबूत गर्दी असते. आणि जेव्हा पालखी भेटायची वेळ येते ना, तेव्हा एवढी गर्दी होते ना की अक्षरशः बघायला भेटत नाही. ते बघू शकता इकडे दुकान लागलेत आणि आता समोर इथे तुम्हाला हिरवं नेट दिसत असेल तर तिथे करंबेळची पालखी आली असेल, तर तिकडे ती करंबेळची पालखी नाचत असतील.
थोड्याच वेळात तुम्हाला पालखी भेटीचा सोहळा बघायला भेटेल. तुम्हाला दाखवतो करंबेळची पालखी. मागाशी बोललो तर ही ती जागा, हे जे मैदान आहे ना, तिथे तर पालखी भेट होईल. आणि ते पुढे बघू शकता, आवाज येतो तुम्हाला. तर इथे करंबेळची पालखी नाचत आहे. तुम्हाला दाखवतो पालखी दाखवतो. या आधी जी आपण पालखी बघितली ती शिवण्याची पालखी होती आणि ते करंबेळची पालखी आहे. तुम्हाला दाखवतो. आपण कसं बोललो, आपला भाऊ येत होता 10वीचा पेपर देऊन. आर्यन पेपर कसा गेला? चांगला गेला. भावाचा पेपर देऊन झालाय. 25 मार्काचा दिला पेपर. आपले वाडीचे पोर आहे. हा सूरज, आर्यन, पाठी कोण आहे रे? आणि हे बघ, हे आमच्या घरचे टॉपर. भावाची मगच अडकली ती पॅन्ट चेंज करायला. अरे अर्धा तास काढला भावाने. म्हटलं जर ह्याच्यामुळे पालखी भेट बघायला भेटत नाही तर भावात मार खातोय. सौरभचं जीवन वगैरे सगळं सांगू नको बेला भाई. मजा काहीतरी ब्लॉग, काहीतरी मजा आली पाहिजे ना. बरोबर ना. चालू पुढे पालखी भेटीला फिरून तर फिरून आलो. ह्यालाच घ्यायला आलो पाठी परत. आपला स्वप्न भाव आहे इकडे. हॅलो मावशी, आत्तीचा मुलगा आहे. तो लांब लांब पलटो. त्या ब्लॉगमध्ये यायला जसं आवडत नाही. तर चला दाखवतो पालखी भेट. मित्रांनो, कुठल्या जत्रेला जात आणि हे पेपिटे घेता नाही तर त्याला मजा नाही. आणि पेपिटेची मजा खूपच वेगळी असते. अजून काय पुढे हवा? पप्या वाजव वाजव. तर मित्रांनो, शिवण्याची पालखी निघाली करंबेळी पालखीला भेटायला. बा तर मित्रांनो, पालखी निघाली आहे. शिवण्याची पालखी करंबेळीला भेटायला निघाली आहे. करंबेळी पालखीला भेटायला निघाली आहे. इथे पत्ता पालखी भेट होणार आहे. इकडे शिवण्याची पालखी इथून आतमध्ये येईल आणि इकडे करंबेळीची पालखी आहे.
तर इकडं आतमध्ये येईल. बघू शकता इथे करंब्याची पालखी आर्यन पाटी आर्यन आणि इकडे शिवणे.
पब्लिक आम्ही फिरतो इकडे जत्रेत आणि हा जो माणूस दिसतो ना, हा नालायक माणूस, हा भाई पोरीच्या मागणं फिरतोय. कोणत्याच्या ओळखीची मैत्रीण भेटली आहे भाई, ती पोरगे पिंकमध्ये, ती ह्याची मैत्रीण आहे, तिच्या पाटणं फिरतोय. भाई बोलतात ना, लडकी काय चक्कर भाई, बाबा लडकी काय चक्कर. सूरज हाच तो माणूस. तर मित्रांनो आत्ताच आलो आहे घरी. पालखी बीटचा सोहळा कसा झाला तर सांगा नक्की कमेंट करून. आणि यापुढे नवीन नवीन व्हिडिओ येतील, डेली नाही पण 2-4 दिवसांनी तरी येतील. आणि जसे नमनच्या व्हिडिओ सपोर्ट करताय तसे ह्या ब्लॉगला पण सपोर्ट करा. चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. झालं.